महाराष्ट्राच्या राजकारणाला मध्ये बीड जिल्ह्यातल्या वाल्मिकी कराड प्रकरणाचं गालबोट लागलं आणि विरोधी पक्ष नेता सुद्धा न लाभलेलं हे महाराष्ट्राच्या राजकारणातली आजची परिस्थिती ही अतिशय गंभीर होत चाललेली आहे। काल परवा ज्यावेळी नागपूरला जातीय दंगा झाला आणि त्या दंग्यामध्ये सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान झालं, गोरगरिबांची घरं लुटली गेली, पाडली गेली, नुकसान झालं सगळ्यांचं, विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान, व्यापाऱ्यांचं आर्थिक नुकसान आणि संपूर्ण धार्मिक सलोखा हा मोडून पडला। तर यासाठी अनेक लोकांनी अनेक मतं व्यक्त केलेली आहेत। माझा निष्कर्ष असा आहे की जो अजून कोणीही मांडलेला नाही आहे, तर मला असं वाटतं की हे महाराष्ट्रातल्या हिंदू मुस्लिम जातीय तेढ निर्माण करण्याचं केंद्र नागपूर का झालं असेल, तर याचं एकमेव कारण म्हणजे मराठी माणसाला कुठेतरी या राजकीय पटलावर आडकाठी निर्माण करायचा हा प्रपंच असावा। कारण आज बीजेपीच्या सत्तेवर आल्यानंतरच्या अनेक मंत्र्यांपैकी गडकरी आघाडीवर आहेत की त्यांनी प्रचंड काम उभं केलं आहे आणि दळणवळणाची साधनं त्यांनी अतिशय प्रभावीपणे उपलब्ध करून दिलीत। त्यांचं काम काश्मीरमध्ये अडलं नाही, मानस सरोवरापर्यंत अडलं नाही, सर्व बाजूनी त्या माणसाने जीवाचं रान केलं आणि मान्यता मिळवली। किंबहुना मी तर असं म्हणेन की आज भारतीय राजकारणामध्ये गडकरींची निवडणूक काळातली भाषणं मी ऐकलेली आहेत, त्यांनी सरळ सांगितलं की मी केलेलं काम समोर ठेवतोय, मत द्यायचं असेल तर द्या, नाही तर नका देऊ। इतकी हुकूमत निवडणुकीमध्ये उमेदवाराची दुसऱ्या कोणाची दिसली नाही। त्यांना नागपूरमध्ये मुस्लिम समाजाने सुद्धा भरघोस मतदान केलं। हे या ठिकाणी नमूद करण्याचं कारण असं आहे की तो पक्ष असा आहे की त्यांनी उघडपणे, त्यांनी म्हणण्यापेक्षा त्यांची अधिकृत भूमिका कदाचित नसेल पण त्यांच्या काही प्रमुख नेत्यांनी जाहीरपणे अशी भूमिका मांडली होती की आम्हाला मुसलमानांची मतच नकोत। मुसलमानांची मतं नाकारणारा पक्ष ज्यावेळी सत्तेमध्ये मोठ्या संख्येने यशस्वी होतो त्यावेळी गडकरींनी मुस्लिम मनोगत हे जिंकलेलं आहे। मुस्लिम मताचा जर कानोसा घेतला, मुस्लिम मनाचा कानोसा घेतला तर त्यांचा गडकरींना उत्स्फूर्त पाठिंबा होता। आणि आज 8-10 दिवसापूर्वीच गडकरींनी जाहीरपणे सांगितलं भाषणामध्ये की मुस्लिम समाजाची अधोगती काय, तर शैक्षणिक आबाळ, त्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध नाही आहेत, तो दारिद्र्य रेषेखाली असलेला आणि थोडंसं मध्ययुगीन भावना त्यांच्या धर्माची शिकवण ही थोडीशी मागासपणाची असल्यामुळे त्यांना प्रगती करणं शक्य होत नाही आहे। ज्यावेळी IAS IPS केडरचे लोक या समाजातून निर्माण होतील, म्हणजे IAS केडरचे IPS केडरचे तरुण जर शिक्षणामध्ये यशस्वी झाले, या पदापर्यंत पोहोचू शकले, तर या समाजाची प्रगती चांगली होईल असं त्यांनी मांडलं। तर हे अनेकांना खुपलं। ह्या देशातल्या राजकारण्यांना मुस्लिम समाजाची प्रगती व्हावं असं मनापासून वाटत नाही। गडकरी त्याला अपवाद आहेत आणि गडकरींनी खुल्यापणाने जे त्यांना पटलं ते त्यांनी बोलून दाखवलं आणि कदाचित त्याच वेळी हे षडयंत्र रचलं गेलं असण्याची शक्यता आहे की गडकरींना नागपूरमधून त्यांचा मतदारसंघच उद्ध्वस्त करायचा। हा मराठी समाजाला किंवा महाराष्ट्राला शाप आहे की दिल्लीच्या तख्तापर्यंत आपण गेलो की आपण माघार घेतो। आज गडकरी सहजगत्या संघाची जर इच्छा असेल, संघाची जर योजना असेल तर गडकरी पंतप्रधान होऊ शकतात। मग गडकरी हे व्यक्तिमत्व कसं मोडून काढायचं, त्यांचा मतदारसंघ कसा बदनाम करायचा, हे षडयंत्र कदाचित त्यांच्याच पक्षातील काही लोकांनी रचलं असण्याची शक्यता आहे। आज देशाच्या राजकारणावर गुजरात लॉबीचा प्रभाव आहे आणि त्यामुळं महाराष्ट्रातून आलेलं हे नाव कसं बाजूला पडेल यासाठी हे षडयंत्र रचलं गेलेलं असावं। हा झाला एक भाग। दुसरा, आज 28-30 कोटी मुस्लिम समुदाय किंवा एक जमात
ही राजकारणापासून बाजूला ठेवायची किंवा दारिद्र्य रेषेखाली ठेवायची किंवा राष्ट्रीय प्रगती स्तरावर त्यांना येऊ द्यायचं नाही किंवा यांना इथून तुम्ही पाकिस्तानात चालू लागा म्हणायचं, ही भूमिका चालणार नाही. एक लक्षात घ्या, औरंगजेबाचा हा 300 वर्षापूर्वी 300 वर्षापूर्वीचं हे मडं उकळून काढण्यात काही अर्थ नव्हता, परंतु जाणून बुजून हा विषय हा तेजीने पुढे आणला गेला. आणि याचं कारण असं आहे की औरंगजेब आणि संभाजी महाराज, तर यामध्ये संभाजी महाराजांचं उदात्तीकरण करायची वेगळी गरज नाही आहे, ते मोठे आहेतच. औरंगजेबाशी त्यांची तुलना करायचं काही कारण नाही आहे. ह्या क्रूर कर्मा या माणसाने लक्षावधी लोकांची कत्तल केली, याने अत्याचार केले, असा हा राजा होऊन गेला. हा राजा होता हे आम्ही नाकारत नाही ना, परंतु अशा राजाला त्याचं उदात्तीकरण एखाद्या समाजाने करावं अशी परिस्थिती जाणून बुजून निर्माण केली जात आहे. मागे एकदा पुण्याचे पोलीस आयुक्त राममूर्ती हे मला एकदम असंच चर्चेमध्ये त्यांनी मांडलं होतं की एखाद्या मुसलमानासमोर तुम्ही 10 वेळा पाकिस्तान मुर्दाबाद म्हटलं तर त्याला कुठेतरी मनामध्ये असं वाटायला लागतं की पाकिस्तान आपलं आहे. आज ज्यावेळी औरंगजेबाविरुद्ध आम्ही शिवराळ भाषेत बोलतो किंवा त्याच्या विरुद्ध मोहीम घेतो, त्यावेळी मुस्लिम समाजाला असं वाटायला लागलं की औरंगजेब आपला राजा आहे. औरंगजेब हा आक्रमक होता, त्यावेळी इथे मुस्लिम समाज हा हिंदू समाज आणि मुस्लिम समाज एकत्रितपणे त्याच्या विरोधात लढलेले आहेत. शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्येही मुस्लिम होते. आज राजकारणी आपली राजकीय पोळी बाजून घेण्यासाठी हिंदू मुस्लिम तेढ निर्माण करतायत. गेले 35-40 वर्ष हिंदुत्वाचं काम करत असताना देखील मला असं वाटायला लागलंय की याच्यामध्ये काहीतरी काळबेरा आहे. आम्ही हिंदुत्ववादी आहोतच, राहणारच आहोत, परंतु आम्हाला त्याच्यासाठी औरंगजेबाच्या कुबड्या घ्यायची गरज नाही आहे. मी या ठिकाणी ठामपणे सांगतो की 3ऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर माझ्या मागच्या एका व्हिडिओमध्ये मी हा उल्लेख केलेला आहे की हा देश एकसंघ राहणं फार गरजेचं आहे. आणि पाकिस्तानपेक्षाही जास्त मुस्लिम संख्या असलेला हा देश, त्या समाजाला जर तुम्ही सारखं टोकलं तर हिंदू मुस्लिम रणकंदन होईल आणि त्यावेळी बहुजन समाज त्यामध्ये भरडला जाईल. आज पोलीस केसेस झाल्यानंतर नोकऱ्या मिळत नाहीत, रोजगाराच्या संधी मुळातच उपलब्ध नाहीत. आज संपूर्ण देशामध्ये प्रचंड महागाई आहे, शिक्षणाचा स्तर खालावलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये हा 2 समाजामध्ये जाणीवपूर्वक जो विसंवाद किंवा तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न चाललेला आहे, हा निश्चितपणे या देशाच्या सार्वभौमत्वाला घातक आहे. म्हणून मला असं वाटतं की याच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. नुसतं विचार किंवा तर्क मांडून काही फायदा नाही आहे. मला या ठिकाणी अपेक्षा अशी आहे की मुस्लिम मनाचा कानोसा घ्यायला पाहिजे, त्यांना विश्वासात घ्यायला लागेल. मस्जिदीमधून जाऊन त्यांचा डोक्यातला औरंगजेबाबद्दलचा भ्रम दूर केला पाहिजे. त्यांना औरंगजेबाविषयी काही प्रेम नाही आहे, पण तुम्ही जर सारखं त्यांच्या मनात बिंबवलं, जर त्यांना सारखं डिवचलं, तर तुम्ही जसं छत्रपतींना राजे मानता तसं ते औरंगजेबाला राजे मानतील आणि मग या देशामध्ये खूप मोठी यादवी माजेल. म्हणून माझी कळकळीची विनंती आहे की या व्हिडिओच्या माध्यमातून मी तरुणांना आवाहन करतो की आपण मुस्लिम तरुणांना आता विश्वासात घेऊ आणि हिंदू मुस्लिम ऐक्याचे मेळावे घेऊ. त्याच्याशिवाय ही तेढ संपणार नाही. राजकारणी आपली पोळी भाजून घेण्यासाठी ही यादवी माजवण्याचा प्रयत्न करतायत आणि तो प्रयत्न देशाच्या सार्वभौमतेच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे. त्याच्या विरुद्ध मोहीम घेणं आपलं काम आहे. तुम्ही हिंदुत्ववादी असा, तुम्ही मुस्लिमवादी असा, कोणी असा, पण तुम्ही राष्ट्रवादी असणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपण यासाठी काम करूया. आज साधारण पाडव्याच्या दरम्यान येरोडा भागातले काही मुस्लिम तरुण मला भेटून गेलेत आणि त्यांच्या तिथल्या प्रमुख मस्जिदमध्ये जाऊन मी माझी भूमिका मांडणार आहे आणि ती जर यशस्वी झाली तर त्याच पद्धतीने अनेक ठिकाणी आपण हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी मेळावे घेऊ आणि हा आत्ता जो हे जे आता संकट आपल्या दारात आलेलं आहे त्याच्या विरोधात एक विधायक पाऊल उचलूया आणि त्यातून खऱ्या अर्थाने आपलं काम मार्गी लागेल असा मला विश्वास आहे.